Hello and welcome to this video class of our 9th class English. Myself Bhaskar Khadbade from ZP High School, Palsap District, Usmanabad. In this particular video, we are going to see the remaining explanation of our lesson, the story of tea. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इंग्रजी विषयाचा जो आपला चौथा पाठ आहे, द स्टोरी ऑफ टी, या पाठाचा हा तिसरा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या या चौथ्या पाठाचा जो उर्वरित भाग आहे त्या भागाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण पाहिलं की पहिल्या पाठामध्ये आपण वॉर्मिंग अप सेक्शन ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी आपण पाहिलेली आहे. आणि या पाठावरील जो दुसरा व्हिडिओ आहे, एक्सप्लेनेशन और कॉम्प्रिहेन्शन ऑफ लेसन पार्ट फर्स्ट, या पाठामध्ये आपण या पाठातील पान क्रमांक 19 आणि 18 किंवा 18 आणि 19 या पानावरील आपण जो पाठ आहे या पाठाचं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील हा जो चौथा पाठ आहे या चौथ्या पाठाचं पान क्रमांक 20 आणि 21 या पेजेसवरील जो भाग आहे या भागाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. How did this magical beverage get its name? The Chinese character Tu was first used in early inscriptions to describe tea, but later a new character Cha was developed to refer specifically to tea. The word cha is now sometimes used in English to refer to China tea, and as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. Thus means अशा प्रकारे habit म्हणजे काय? सवय. ड्रिंकिंग टी, ड्रिंक म्हणजे पिणे, दिस इज अ वर्ब. ड्रिंकिंग टी म्हणजे चहा पिणे. स्प्रेड म्हणजे काय? विस्तारणे किंवा त्याचा विस्तार होणे. देन बिकेम मीन्स नोन टू ऑल अदर. फॅशनेबल, फॅशन म्हणजे काय? एक पद्धत किंवा समजा एक शौक म्हणून केली जाणारी गोष्ट. पॉप्युलर म्हणजे काय? सुप्रसिद्ध असणे. अमंग म्हणजे च्यामध्ये किंवा सर्वांच्या मध्ये. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. आणि अशा प्रकारे the habit of drinking tea, चहा पिण्याची जी सवय आहे, या सवयीचा प्रसार किंवा याचा विस्तार कुठं झालेला आहे? ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जपान, युरोप अँड इंग्लंड. संपूर्ण जपानमध्ये, युरोप खंडामध्ये आणि इंग्लंड या राष्ट्रामध्ये या चहा पिण्याच्या सवयीचा विस्तार अशा पद्धतीने झालेला आहे. वेअर इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल, की ज्या ठिकाणी धिस स्पेशल ड्रिंक ऑर ड्रिंकिंग टी बिकेम अ पॉप्युलर अँड फॅशनेबल ड्रिंक अमंग द पीपल, सर्व लोकांमध्ये किंवा सर्व स्तरातील लोकांमध्ये चहा पिणं ही एक फॅशन बनली किंवा हा एक शौक बनलेला आहे. आणि हा जो चहा आहे किंवा ही चहा पिण्याचं किंवा हे जे पेय आहे हे पेय या लोकांमध्ये प्रसिद्ध बनलेलं होतं. हाऊ डिड धिस मॅजिकल बेव्हरेज गेट्स इट्स नेम? हाऊ म्हणजे कसा, पण या ठिकाणी हाऊ डिड धिस मॅजिकल बेव्हरेज, मॅजिक म्हणजे काय? जादू. आणि मॅजिकल म्हणजे जादुई, म्हणजे जादूसारखं प्रभाव पाडणारं. मॅजिकल बेव्हरेज म्हणजे हे जादुई पेय. गेट इट्स नेम, गेट म्हणजे प्राप्त होणे. तर या जादुई पेयाला त्याचं नाव कशा पद्धतीने मिळालेलं आहे किंवा कसं मिळालं होतं? द चायनीज कॅरेक्टर, हिअर कॅरेक्टर मीन्स नॉट द रोल इन अ पर्टिक्युलर स्टोरी. या ठिकाणी कॅरेक्टर म्हणजे एखादं पात्र नाही, तर कॅरेक्टर म्हणजे काय? तर
अल्फाबेट्स किंवा आपण लिपीमध्ये जी वेगवेगळी अक्षरं सिम्बॉलाइजर वापरतो तर ते कॅरेक्टर म्हणजे अक्षर. द चायनीज कॅरेक्टर टी वॉज फर्स्ट युज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. आता डिस्क्राईब म्हणजे काय तर वर्णन कर, आणि इन्स्क्रिप्शन, तर इन्स्क्रिप्शन म्हणजे कोरीव लिखाण जे असतं. आता कोरीव लिखाण म्हणजे काय, हातानं लिहिलेलं, समजा पेपरवर लिहितो आपण, दॅट इज नॉट कारवड, ते काही समजा कोरीव नसतं. तर कोरीव लिखाण म्हणजे काय, जुन्या काळामध्ये किंवा आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना पाहत असतो काही शिलालेख असतात. शिलालेख म्हणजे काय, शिला म्हणजे काय, शिळा म्हणजे दगड किंवा एखादा पाषाणाचा मोठासा भाग, आणि त्याच्यावर लिहिलं जाणं त्याला शिलालेख असं म्हटलं जातं. म्हणजे प्राचीन काळामध्ये त्या राजवटीमध्ये त्या राज्याचं असेल किंवा समकालीन जे काही महत्त्वाच्या गोष्टी असायच्या, तर या गोष्टी मोठमोठ्या शिळा उभारून त्याच्यावर त्या कोरल्या गेलेल्या असायच्या, किंवा दगडावर जे कोरीव लिखाण केलेलं असतं तर त्याला इन्स्क्रिप्शन्स असं म्हटलं जातं. द चायनीज कॅरेक्टर टू वॉज फर्स्ट युज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब. तर चीनमधील जे हे अक्षर आहे या अक्षराचा उपयोग जे कोरीव लेख आहेत त्या कोरीव लेखामध्ये चहाचं वर्णन करण्यासाठी वापरला गेलेला होता किंवा वापरले गेलेली होती. बट लेटर, LATER, लेटर म्हणजे नंतर, आणि LETTER, लेटर म्हणजे पत्र. तर या ठिकाणी कोणता शब्द आहे, लेटर, LATER. बट लेटर, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये अ न्यू कॅरेक्टर, एक नवीन अक्षर चा, CHA, चा वॉज डेव्हलप्ड टू रेफर स्पेसिफिकली टू टी. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट किंवा विशेष. रेफर करणे म्हणजे काय करणे, उल्लेख करणे. जसं आता एखादा पेशंट, डॉक्टर काय करतात, रेफर करतात दुसऱ्या हॉस्पिटलला, म्हणजे ते दुसऱ्या हॉस्पिटलला तो पेशंट घेऊन जाण्यास सांगतात. तशा पद्धतीने या ठिकाणी रेफर करणे म्हणजे उल्लेख करणे. डेव्हलप म्हणजे काय, तर विकसित करणे. बट लेटर अ न्यू कॅरेक्टर, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये सुरुवातीला काय होतं, TU, ही जे अक्षर आहेत चायनामधली, तर ही अक्षरं म्हणजे चायनामधील अक्षरं की ज्यांचा उच्चार TU होतो, तर यांचा त्या शिलालेखामध्ये किंवा कोरीव लेखामध्ये चहासाठी उल्लेख केलेला होता किंवा चहाचं वर्णन करण्यासाठी उल्लेख केला गेला होता. बट लेटर, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये न्यू कॅरेक्टर, एक नवीन अक्षर CHA चा वॉज डेव्हलप्ड टू रेफर स्पेसिफिकली टू टी. तर फक्त चहासाठी किंवा चहाचा उल्लेख करण्यासाठी, खास करून किंवा विशेष करून चहा हे जे पेय आहे या पेयाचा उल्लेख करण्यासाठी CHA हे कॅरेक्टर किंवा हे अक्षर या ठिकाणी विकसित झालं. द वर्ड चा इज नाव समटाइम्स युज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. आणि आज सुद्धा इंग्लंडमध्ये चायनाचा जो चहा आहे किंवा चायनामध्ये प्रोड्यूस होणारा जो चहा आहे, तर याचा उल्लेख करण्यासाठी चा, CHA, तर या अक्षरांचा उपयोग केला जातो. अँड ॲज वी ऑल नो, KNOW, नो म्हणजे माहीत असतं, ऑल म्हणजे ॲज वी ऑल नो, जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चा, विच इज युज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. तर हिंदीमध्ये चहासाठी काय म्हणतात, चाय म्हटलं जातं, चाय. मराठीमध्ये काय म्हणतो आपण, चहा म्हणतो, आणि हिंदीमध्ये त्यालाच काय म्हटलं जातं, चाय की प्याली किंवा चाय असं म्हणतो आपण. तर CHA चा हा जो शब्द आहे की चीनमध्ये चहासाठी किंवा विशेष करून वापरला जातो चहाचा उल्लेख करण्यासाठी, तर चा हा शब्द आपल्या देशामध्ये हिंदीमध्ये चहासाठी वापरणारा जो शब्द आहे चाय, तर या शब्दाशी साधर्म्य साधणार आहे किंवा चाय हा शब्द चीनमधील चाय या शब्दाशी साधर्म्य साधणार आहे. विच इज युज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. आपल्या संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये चाय हा शब्द प्रसिद्ध आहे किंवा चाय म्हटल्यानंतर चहा हे आपल्या लक्षात येतं. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया.
Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times. But tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. How did tea first come to India? कम म्हणजे काय येणे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? आपण पाहिलं की चायनामध्ये किंवा युरोपमध्ये किंवा इंग्लंडमध्ये किंवा जपानमध्ये या चहाचा विस्तार कसा झाला किंवा त्याचा वापर कसा केला जायचा. परंतु आपण जर भारताचा विचार केला तर हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? तर हा चहा की जो आज सर्व कुटुंबामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये किंवा आपल्यापैकी बरेच जण हा चहा दररोज सकाळी घेतो आपण. तर ही चहा पिण्याची सवय किंवा हा चहा आपल्या देशामध्ये कसा आला किंवा सुरुवातीला कसा आला? हिस्टॉरियन्स मीन्स द पीपल हू स्टडी हिस्ट्री. जे लोक इतिहासाचे संशोधक असतात, अभ्यासक असतात, तर त्यांना हिस्टॉरियन्स असं म्हटलं जातं. रिसर्चर्स और द study the ancient time people or ancient events or the persons or we can say scientists who study history. जे इतिहासाचे अभ्यासक असतात किंवा इतिहासाचे जे रिसर्चर्स असतात, संशोधक असतात, तर त्यांना हिस्टॉरियन्स असं म्हटलं जातं. हिस्टॉरियन्स थिंक that tea had been known in India as a medicinal plant since ancient time. थिंक, THINK, थिंक म्हणजे काय? विचार करा. पण या ठिकाणी काय? थिंक म्हणजे त्यांचं असं मत आहे. हिस्टॉरियन्स थिंक म्हणजे इतिहासकारांना असं वाटतं दॅट टी हॅड बीन नोन. आता नोचं तिसरं रूप नोन. KNOW, नो म्हणजे माहीत असणे आणि KNOW नोन म्हणजे माहीत. टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शियंट टाइम. मेडिसिन, आता मेडिसिन हा शब्द आपल्याला सर्वांना माहिती आहे. मेडिसिन म्हणजे काय? औषध. आणि मेडिसिनल हा शब्द म्हणजे काय? औषधी गुणधर्म असणारा. प्लांट म्हणजे वनस्पती. सिन्स म्हणजे पासून. एन्शियंट टाइम्स, टाइम म्हणजे वेळ आणि एन्शियंट म्हणजे काय? पुरातन किंवा त्याला आपण प्राचीन असं म्हणतो. प्राचीन किंवा पुरातन म्हणजे काय? तर खूप किंवा अनेक वर्षांपासून किंवा फार प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये इतिहासकारांच्या मते किंवा इतिहासकारांचं असं मत आहे की आपल्या देशामध्ये चहाचं जी वनस्पती आहे किंवा ही जी वनस्पती आहे, या वनस्पतीचा वापर मेडिसिनल प्लांट, एक औषधी गुणधर्म असणारं वनस्पती म्हणून प्राचीन कालखंडापासूनच केला जात होता. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर until the British began to establish plantation in the 19th century. बिगिन म्हणजे काय? सुरुवात करणे आणि began म्हणजे सुरुवात केली. बट टी वॉज नॉट ड्रंक. ड्रंक हे काय आहे? स्वरूप आहे. द टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर. प्लेजर म्हणजे आनंदासाठी, हौस म्हणून. परंतु जरी औषधी गुणधर्माची वनस्पती म्हणून आपल्या देशात प्राचीन कालखंडापासून चहाचा वापर होत असला तरी सुद्धा टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लांटेशन्स इन द 19th century. सेंचुरी म्हणजे काय? 100 years ड्युरेशन इज कॉल्ड सेंचुरी. म्हणजे 100 वर्षाचा जो कालखंड असतो तर त्याला शतक असं म्हणतो. परंतु आपण पाहतो की क्रिकेटमध्ये जर 100 धावा झालेल्या असतील तर त्याला सुद्धा आपण शतक म्हणतो. विराट कोहलीनं शतक मारलं किंवा सचिन तेंडुलकरनं शतक मारलं तर शतक म्हणजे काय? 100 धावा क्रिकेटच्या संदर्भामध्ये. पण कालखंडाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर 100 वर्षाचा जो कालखंड आहे त्याला शतक असं म्हटलं. जसं की आपण म्हणतो की आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. तर तशाच पद्धतीनं इस्टॅब्लिश
प्लांटेशन इन 19th century. अंटिल, UNTIL, अंटिल म्हणजे पर्यंत, म्हणजेच औषधी गुणधर्म असणारी वनस्पती म्हणून आपल्या देशात प्राचीन कालखंडामधून पासूनच चहाचा उपयोग किंवा माहीत होता, पण तरी सुद्धा बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर, परंतु चहा फक्त आनंदासाठी पिला जात नव्हता. केव्हापर्यंत? जेव्हापर्यंत अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लांटेशन्स इन द 19th century. प्लांटेशन म्हणजे काय? मोठ्या प्रमाणावर लागवड करणे. जोपर्यंत ब्रिटिशांनी 19व्या शतकामध्ये फार मोठ्या प्रमाणावर या चहाची लागवड आपल्या देशामध्ये केली नव्हती, तर तोपर्यंत या ठिकाणी चहा पिला जात नव्हता. म्हणजेच आपण जे चहा पितो, तर ही चहाची सवय आपल्याला कोणी लावलेली आहे? तर ती ब्रिटिशांनी लावलेली आहे. इन द 1770s, 1770 मध्ये द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या सर्वांना माहीत असेल, आपण इतिहासामध्ये अभ्यास केलेला असेल. तर ज्यावेळेस इंग्रज हे आपल्या देशामध्ये आले, तर त्यावेळेस ते व्यापारी म्हणून आले होते, आणि मग त्या सर्व व्यापाऱ्यांनी मिळून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक व्यापारी तत्वावरील कंपनी स्थापन केली. आणि नंतरच्या कालखंडामध्ये या कंपनीनं सत्ता विस्तार केला 1857च्या उठावानंतर. मग या कंपनीकडील सत्ता ही ब्रिटनच्या राणीकडे गेली आणि आपण ब्रिटिशांचे गुलाम झालो. The British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. Several म्हणजे पुष्कळ, सक्सेस म्हणजे यश, सक्सेसफुल म्हणजे यशस्वी, आणि त्याला ज्यावेळेस UN हा प्रत्यय लावला जातो, तर त्यावेळेस त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. जसं की हॅपी म्हणजे आनंदी, आणि अनहॅपी म्हटलं तर काय होतं? मग दुःखी होतं. किंवा डिझायरेबल म्हणजे काय? तर इच्छित असणार, अपेक्षित असणार. अनडिझायरेबल म्हणजे काय? अनपेक्षित असणार. तशाच पद्धतीने या ठिकाणी सक्सेसफुलचं विरुद्ध काय आहे? अनसक्सेसफुल. इन द 1770s, द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम. तर 1770 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या देशामध्ये किंवा भूतान आणि आसाममध्ये चहा लागवडीचे सेव्हरल म्हणजे पुष्कळ प्रयत्न केले की या ठिकाणी चहाचं उत्पादन करता येईल म्हणून, परंतु हे सगळे प्रयत्न कसे झालेले होते? अनसक्सेसफुल झाले होते, म्हणजेच अयशस्वी झाले होते. विथ सीड्स फ्रॉम चायना, तर चायनामधून या चहाच्या बिया आणून त्या बियांची लागवड आपल्या देशामध्ये आसाम आणि भूतान या प्रदेशामध्ये करण्याचा प्रयत्न झाला, परंतु हे सगळे प्रयत्न अयशस्वी बनले. अल्दू म्हणजे जरी. अल्दो दीज अटेम्प्ट्स फेल, अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न आणि फेल म्हणजे अयशस्वी होणे. अल्दो दीज अटेम्प्ट्स फेल, द बॉटनिस्ट रॉबर्ट ब्रूस इज द नेम ऑफ अ पर्सन हू वॉज अन बॉटनिस्ट, म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ ज्याला म्हणूया. बॉटनिस्ट म्हणजे आता बॉटनी हा एका विषयाचं नाव आहे, ज्याला वनस्पती शास्त्र असं म्हणतो आपण. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. डिस्कवर म्हणजे काय? बजाज कंपनीची मोटरसायकल का? तर नाही. तर डिस्कवर म्हणजे शोध, आणि इन्व्हेन्शन म्हणजे सुद्धा काय? शोध. INVENTION, इन्व्हेन्शन म्हणजे शोध, आणि DISCOVER डिस्कवर म्हणजे सुद्धा शोध. म्हणजे या दोन शब्दामध्ये काय फरक आहे? जे आपणाला ज्ञात आहे, म्हणजे जे फॅक्ट आहे किंवा जे वास्तवामध्ये आहे, जे अस्तित्वात आहे परंतु आपणाला माहीत नाही, अशा बाबीचा शोध लावणे किंवा ती माहीत करून घेणे त्याला डिस्कवर असं म्हटलं जातं. डिस्कवर म्हणजे शोध, तर शोध म्हणजे काय? जी अस्तित्वात आहे परंतु अज्ञात आहे, तर याचा शोध लावणे किंवा ती ज्ञात करून घेणे, ती माहीत करून घेणे, तर त्याला डिस्कवर असं म्हटलं जातं. आणि इन्व्हेन्शन म्हणजे जे सायंटिफिक इन्व्हेन्शन्स असतात, जे शास्त्रीय शोध असतात, म्हणजे जी बाब अस्तित्वात नाही अशा बाबीचा शोध लावणे त्याला इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. सो although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants
ग्रोईंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. आता व्हॅली म्हणजे काय, खोरं या ठिकाणी. व्हॅली म्हणजे दरी, परंतु ब्रह्मपुत्रा व्हॅली, तर ब्रह्मपुत्रेची जी दरी किंवा जी खोरं होतं, अप्पर म्हणजे वरचा भाग, जिथं ब्रह्मपुत्रेचा उगम होतो. तर रॉबर्ट ब्रुसच्या त्यानं असा शोध लावला की अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली या रिजनमध्ये चहाच्या ज्या वनस्पती आहेत, टी प्लांट्स ग्रोईंग वाईल्ड, या ठिकाणी वाईल्ड म्हणजे हिंस्र किंवा जंगली म्हणतो आपण, पण या ठिकाणी वाईल्ड मीन्स इन अ लार्ज क्वांटिटी, म्हणजे मोठ्या प्रमाणावर चहाची वृक्ष किंवा चहाचे जे म्हणजे रोपं आहेत, तर ते ब्रह्मपुत्राच्या वरच्या खोऱ्यामध्ये किंवा वरच्या दरीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढत होती, हे त्याच्या लक्षात आलं. इन मे 1838 आणि 1838 मध्ये द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम, आसाममधील आसाम जे आपल्या देशातील एक राज्य आहे, तर ज्याला आपण आसाम टी म्हणतो, तर आसाममध्ये उत्पादित केलेला पहिला भारतीय चहाची खेप वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. आता SALE, सेल म्हणजे काय, सेल म्हणजे विक्री करणे, किंवा आपण जसं म्हणतो की सेल लागलेला आहे ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर किंवा बिग बाजारमध्ये सेल लागला, म्हणजे विक्रीसाठी त्या ठिकाणी वस्तू आहेत असा अर्थ होतो. तर सेल म्हणजे विकणे. सेंटचा भूतकाळ सेंट, सेंट म्हणजे पाठवणे आणि सेंट म्हणजे पाठवलं गेलं. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. तर लोकांना विकत घेण्यासाठी किंवा लोकांनी खरेदी करावी म्हणून, म्हणजे सार्वजनिक लोकांसाठी भारतामधील आसाममध्ये तयार झालेला चहा 1838 मध्ये इंग्लंडमध्ये विक्रीसाठी पाठवला गेला. सिन्स देन, आणि यानंतर, सिन्स म्हणजे पासून, सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लिडिंग प्रोड्युसर ऑफ टी इन द वर्ल्ड. टी लवर्स क्लेम that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body, and actually help us live longer. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. Since म्हणजे काय, पासून. त्यानंतर लीडिंग प्रोड्युसर, प्रोड्यूस करणे, प्रोडक्ट म्हणजे उत्पादन, किंवा प्रोड्यूस करणे म्हणजे या ठिकाणी उत्पादन घेणे. लीडिंग प्रोड्युसर म्हणजे काय, तर अग्रणी म्हणजे काय, सर्वात प्रमुख अशा पद्धतीचं, और डॉमिनंट और मेन, की ज्याचा मार्केटमधला वाटा हा फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग 1838 पासून जी पहिली खेप इंग्लंडला पाठवली, तर तेव्हापासून सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लिडिंग प्रोड्युसर ऑफ टी इन द वर्ल्ड. जगामध्ये चहाचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख राष्ट्रांपैकी भारत हे राष्ट्र आहे. टी लवर्स, आता लव म्हणजे काय, प्रेम कर, तर टी लवर्स म्हणजे काय, चहावर प्रेम करणारे, म्हणजेच काय, त्याला आपण चहा प्रेमी असं म्हणू. टी लवर्स क्लेम म्हणजे दावा करणे. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू, आता एबल टू म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्यास आपण समर्थ असणं किंवा ती गोष्ट करण्याची क्षमता असणे, मीन्स एबल टू. लाईक एन एक्झाम्पल, यू कॅन रन फास्ट मीन्स यू आर एबल टू रन फास्ट. तू जोरात धावू शकतोस, म्हणजेच काय, तर तू जोरात धावण्यास समर्थ आहेस किंवा तशी तुझी क्षमता आहे. किंवा वी कॅन सी एन एक्झाम्पल, आय कॅन स्विम इन द रिव्हर, मी नदीमध्ये पोहू शकतो. इट मीन्स आय एम एबल टू स्विम इन द रिव्हर, म्हणजेच काय, तर मी नदीमध्ये पोहण्यास समर्थ आहे अशा अर्थानं. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. रिड्यूस म्हणजे कमी करणे, मिनिमाइज करणे. आता प्रोड्यूस म्हणजे उत्पादन घेणे, आणि या ठिकाणी रिड्यूस म्हणजे काय, कमी करणे किंवा त्याची तीव्रता ही कमी करणे. तर चहाप्रेमींचा असा दावा आहे, ते काय समजतात की चहामध्ये अशी क्षमता आहे
की ते काय करतं, रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. ते कॅन्सर हा जो भयानक किंवा असाध्य आजार आहे, तर या आजाराची जी शक्यता आहे किंवा तो जो धोका आहे, तर तो धोका कमी करण्यामध्ये चहामध्ये ती क्षमता आहे. कंट्रोल ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर म्हणजे काय, त्याला आपण बीपी असं म्हणतो, हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब. तर ज्याला हृदयविकाराचा आजार असतो किंवा उच्च रक्तदाबाचा आजार असतो, ज्याचं ब्लड प्रेशर हाय आहे, तर त्याला बीपी आहे असं आपण म्हणतो. तर चहामध्ये अशी क्षमता आहे की चहा काय करू शकतो, तर एखाद्या व्यक्तीचं जे ब्लड प्रेशर आहे म्हणजे जी बीपी आहे, तर तो काय करू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कंट्रोल करणे म्हणजे काय, नियंत्रणामध्ये ठेवणे. फाईट व्हायरसेस. आता व्हायरस म्हणजे काय, आपण म्हणतो पहा व्हायरल इन्फेक्शन झालं. व्हायरल इन्फेक्शन म्हणजे काय झालं, तर संसर्गजन्य आजार झालेला आहे किंवा वातावरणामध्ये जे विषाणू असतात, जे आपणाला रोग निर्माण किंवा विशिष्ट प्रकारचे रोग निर्माण करण्यामध्ये किंवा शरीरामध्ये रोगाचा प्रसार करण्यामध्ये त्या विषाणूंची किंवा जीवाणूंची भूमिका असते, तर त्याला व्हायरस असं म्हटलं जातं. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर. तर आपल्या शरीरामध्ये असणारे जे विषाणू आहेत की जे जंतू ज्याला म्हणूया की जे आपल्या शरीराच्या रोगास कारणीभूत ठरू शकतात, तर अशा विषाणूंच्या विरोधामध्ये लढण्याची क्षमता या चहामध्ये आहे. आणि त्यामुळं हेल्प अस लिव्ह लॉंगर मीन्स द टी फाईट अगेन्स्ट द व्हायरसेस इन आवर बॉडी अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर. आणि खरं तर चहा आपणाला जास्त दिवस जगण्यामध्ये मदत करतो किंवा आपलं आयुर्मान वाढवतो. असा कोणाचा दावा आहे, दिस इज नॉट द क्लेम ऑफ सायंटिस्ट ऑर रिसर्च. हा दावा काही म्हणजे रिसर्चरचा किंवा वैज्ञानिकांचा नाही आहे. हा कोणाचा आहे, तर टी लव्हर्सचा आहे, म्हणजेच काय, चहा प्रेमींचा आहे. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आवर बॉडी, आपलं जे शरीर असतं, आपल्या शरीरामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा निर्माण होत असते किंवा प्रत्येक पेशी हा एक स्वतंत्र घटक आहे आणि प्रत्येक पेशीचं एक स्वतंत्र कार्य चालत असतं आणि हे कार्य करण्यासाठी त्यांना ऊर्जेची आवश्यकता असते. आणि ही ऊर्जा निर्माण करत असताना प्रत्येक पेशीमध्ये काही टाकाऊ पदार्थ सुद्धा, ज्याला आपण कार्बनी पदार्थ असं म्हणतो, तर ते आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. म्हणजे हे जे केमिकल्स असतात, हार्मफुल केमिकल्स थ्रूआउट द बॉडी फंक्शन. आपल्या शरीरामध्ये आपल्या जी शारीरिक क्रिया असतात, या वेगवेगळ्या अवयव किंवा प्रत्येक पेशींची जी क्रिया असते, तर या क्रियेच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये काही टाकाऊ किंवा विषारी द्रव्य निर्माण होत असतात. त्यालाच काय म्हटलं जातं, फ्री रॅडिकल्स म्हणजे मुक्त मूलके मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स. केमिकल्स म्हणजे काय, रसायन. आपल्या शरीरामध्ये काही घातक किंवा विषारी रसायनं तयार होत असतात, ज्याला कॉल्ड फ्री रॅडिकल्स, त्याला मुक्त मूलके म्हटलं जातं. दे कॅन डॅमेज आवर बॉडी. तर ही रसायन आपल्या शरीरावर कसा परिणाम करतात, दे कॅन डॅमेज आवर बॉडी. डॅमेज करणे म्हणजे काय, तर नुकसान करणे. ते आपल्या शरीराचं नुकसान करू शकतात. अँड आवर हेल्थ, आणि आपल्या आरोग्याचं सुद्धा नुकसान करू शकतात. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स. आणि चहामध्ये काय असतं, अँटीऑक्सिडंट असतं. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर त्या अशा घातक रसायनांना किंवा फ्री रॅडिकल्सच्या विरोधामध्ये लढण्यासाठी हे काम करतं. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल फ्लेवनॉइड्स. फ्लेवनॉइड्स नावाचं एक अँटीऑक्सिडंट त्या चहामध्ये असतं. सायंटिस्ट बिलीव्ह, आणि वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे, बिलीव्ह म्हणजे विश्वास असणे, सायंटिस्ट बिलीव्ह दीज हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आणि वैज्ञानिकांना असं वाटतं की चहामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट आहे, तर हे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या या घातक रसायनांच्या विरोधामध्ये ते लढू शकतात किंवा या फ्री रॅडिकलच्या विरोधामध्ये ते लढतात अँड प्रोटेक्ट आवर सिस्टम, आवर हेल्थ ऑर आवर बॉडी. आणि ते आपल्या शरीराचंही संरक्षण करत असतात. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. Japan, China, Russia, and Korea have special tea ceremonies and traditions. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste
and the smell of the tea. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. For many people, tea is a popular drink to have with friends. मेनी पीपल म्हणजे पुष्कळ लोकांना, किंवा आपण सुद्धा पाहतो पाहुणे वगैरे आले तर आपण काय करतो, सुरुवातीला त्यांना पाणी देतो आणि लगेच चहा विचारतो किंवा चहा ठेवतो. किंवा जर समजा मोठ्या व्यक्ती असतील, बाहेर भेटत असतील, किंवा मित्र मित्र जरी भेटले तरी चला चहा घेऊया असं म्हणतात. म्हणजे मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत या ठिकाणी चहा घेणं, किंवा थोडंसं म्हणजे चला गप्पा गोष्टी करूया. तर कसं करायचं, तर मग चहा घेत घेत गप्पा मारायचं. अशा पद्धतीचे एक ट्रॅडिशन किंवा एक फॅशन या ठिकाणी आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. पॉप्युलर ड्रिंक, चहा ही कसं आहे, खूप प्रसिद्ध पेय आहे जे हॅव विथ फ्रेंड्स, मित्रांसोबत घेण्यासाठी किंवा मित्रांसोबत घेण्याचं सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारं पेय म्हणजे चहा. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड, WORLD, वर्ल्ड म्हणजे काय, जग, अराउंड म्हणजे संपूर्ण जगामध्ये. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड, तर जगभरातील पुष्कळ देशांमध्ये टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं, सोशल म्हणजे सामाजिक, ऑकेजन म्हणजे प्रसंग. तर महत्वाच्या सामाजिक प्रसंगामध्ये चहा घेणं हे जगभरातील अनेक देशांमध्ये हे केलं जातं. और वी कॅन से टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. चहा पिणं हे एक सामाजिक प्रतिष्ठा किंवा समाजीकरणाचं लक्षण समजलं जातं. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. तर जपानचा विचार केला आपण, किंवा चायना, किंवा रशिया, किंवा कोरिया, तर या देशांमध्ये तर हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. तर या देशामध्ये सेरेमनी म्हणजे काय, मग आपण या उत्सव म्हणूया किंवा जयंत्या म्हणूया. लाईक वी कॅन से सेरेमनी. सेरेमनी म्हणजे एक विशिष्ट प्रसंग किंवा विशिष्ट असा उत्सव. अँड ट्रॅडिशन, ट्रॅडिशन म्हणजे काय, परंपरा. तर रशिया, चीन, किंवा जपान आणि कोरिया या देशांमध्ये चहा पिणं किंवा चहा पिण्याची एक विशिष्ट परंपरा आहे आणि त्या ठिकाणी चहा पिण्याचा उत्सव सुद्धा साजरा केला जातो. दीज सेरेमनीज, आणि हे जे उत्सव असतात, जसं आपल्याकडं विशिष्ट प्रसंगी लोक एकत्रित जमतात आणि त्या पद्धतीनुसार तो सण साजरा केला जातो, तशा पद्धतीनं या ठिकाणी या देशामध्ये चहा पिण्यासाठी विशिष्ट प्रसंगी लोक एकत्रित येतात. दीज सेरेमनीज गिव्ह पीपल द टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. रिलॅक्स म्हणजे काय, थोडासा निवांतपणा. जसं आपण एखादं काम वगैरे केल्यानंतर थोडासा निवांत वेळ राहावा असं वाटतं आपल्याला, दॅट इज कॉल्ड रिलॅक्स. एन्जॉय म्हणजे काय, आनंद घेणे. टेस्ट अँड स्मेल. टेस्ट म्हणजे चव आणि स्मेल म्हणजे काय, त्याचा सुगंध. म्हणजे जसं एखादा छान पदार्थ असेल आपल्या आवडीचा, तर तो पदार्थ खात असताना त्या पदार्थाची चव आणि त्या पदार्थाचा जो विशिष्ट गंध किंवा जो सुगंध असतो, या दोन्ही गोष्टींचा आस्वाद आपण घेत असतो. तशा पद्धतीनं दीज सेरेमनीज इन दोज कंट्रीज गिव्ह पीपल द टाइम टू रिलॅक्स. तर या राष्ट्रांमध्ये तर हे जे उत्सव आहे चहासाठीचे, तर हे उत्सव लोकांना निवांत वेळ देतात. अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. आणि निवांत क्षणी हे लोक चहाचा आस्वाद आणि त्या चहाची जी दरवळ किंवा त्याचा जो सुगंध असतो, तर याचा आनंद ते घेतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. आता आपल्याकडे सुद्धा क्लब असतात, म्हणजे जे स्पोर्ट्स क्लब असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे क्लब असतात, की ज्या ठिकाणी लोक विशिष्ट वेळेला, विशिष्ट दिवशी एकत्रित जमतात आणि तो खेळ या ठिकाणी खेळतात. तशा पद्धतीनं जपानमध्ये मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब. जपानमधील जास्तीत जास्त लोक हे कुठल्या ना कुठल्या टी क्लबशी
म्हणजे टीच्या संघटनेशी, म्हणजे चहा पिणाऱ्यांच्या संघटनेशी ते संबंधित असतात. वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. आणि ज्या ठिकाणी लोक एव्हरी वीक, वीक म्हणजे WEEK, वीक म्हणजे आठवडा, आणि WEAK वीक म्हणजे अशक्त असणे. तर या ठिकाणी WEEK वीक म्हणजे आठवडा. तर प्रत्येक आठवड्याला ही लोक काय करतात, त्या क्लबचे जे सभासद असतात ते लोक त्या क्लबमध्ये जातात अँड टेक पार्ट इन द टी सेरेमनी, आणि त्या चहाच्या उत्सवामध्ये ते सहभागी होतात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील, ऑर्डिनरी म्हणजे सर्वसामान्य, ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन्स. तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा जपानमधील असं वाटतं की ह्या ज्या टी सेरेमनीज आहेत, म्हणजे चहा पिण्याचे जे प्रसंग आहेत किंवा हे जे उत्सव आहेत, आर स्पिरिच्युअल ऑकेजन्स. तर हे प्रसंग हे कसे आहेत, धार्मिक ऑकेजन्स, म्हणजे धार्मिक प्रसंगी केले जातात, किंवा त्याला एक त्यांच्या धर्मामध्ये एक विशिष्ट स्थान किंवा आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. असोसिएटेड म्हणजे संबंधित असणे. दोज स्पिरिच्युअल ऑकेजन्स आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. त्यांच्या धर्माशी संबंधित हे सगळे उपक्रम आहेत असं त्यांना वाटतं. टी, दे से, इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. तर हे लोक काय म्हणतात, मग चहा कसा आहे, दे से, ते काय म्हणतात त्याच्याबद्दल, इज अ हेल्दी, हेल्थ म्हणजे आरोग्य आणि हेल्दी म्हणजे निरोगी. तर चहा कसा ठेवतो आपल्याला, इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. तर चहा हे एक असं पेय आहे की जे निरोगी आहे, आनंददायक आहे, आणि त्यासोबतच स्टिम्युलेटिंग ड्रिंक, ते आपल्याला प्रोत्साहित करतं किंवा उत्तेजित करतं. फुल ऑफ गुड क्वालिटीज, की ज्यामध्ये काय आहेत, फुल ऑफ गुड क्वालिटीज, ज्यामध्ये पुष्कळ असे चांगले गुणधर्म समावलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. इट reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. It reduces loneliness. आपण पाहिलं, रिड्यूस म्हणजे काय, कमी करणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे. तर चहा काय करतो, रिड्युसेस लोनलीनेस. लोनलीनेस म्हणजे एकांतवास किंवा एकटेपणा, म्हणजे व्यक्तीचा एकटेपणा घालवण्याचं हे एक माध्यम आहे, किंवा चहामुळं व्यक्तीचा एकटेपणा हा कमी होतो किंवा त्याची तीव्रता ही कमी होते. अँड काम्स युअर हर्ट, CALM, काम म्हणजे काय, शांत करणे. काम्स युअर हर्ट, आणि जे तुमच्या हृदयाला काय करतं, शांत बनवतं. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आणि चहा म्हणजे दैनंदिन जीवनातला एक विसावा किंवा ते आपल्या मनाचा एक आधार आहे असं ते म्हणतात. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. Many Koreans, तर कोरियामध्ये सुद्धा आज सुद्धा, टुडे म्हणजे आज, मेनी कोरियन्स टुडे स्टिल हॅव, म्हणजे कोरियामध्ये आज सुद्धा टी सेरेमनीज, तर चहाचे उत्सव किंवा चहा म्हणजे विशिष्ट प्रसंगी चहा रेसिपी वापरली जाते. हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन्स. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं, ऑकेजन म्हणजे प्रसंगी. तर महत्त्वाच्या प्रसंगी या ठिकाणी टी सेरेमनीज म्हणजे चहा सर्व केला जातो. इन्क्लूड करणे म्हणजे समाविष्ट करणे. इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. आता ॲनिव्हर्सरी म्हणजे काय, जयंती. आता मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हणजे लग्नाचा वाढदिवस म्हणतो आपण, पण एखाद्या थोर समाजसुधारकाची ॲनिव्हर्सरी मेल्यानंतरही आपण साजरी करतो, त्यांचा जन्मदिवस, तर त्याला काय म्हणतो आपण, त्याची जयंती असं म्हणतो. आणि जो मृत्यू दिवस असतो त्याला आपण पुण्यतिथी म्हणतो. सो मेनी कोरियन्स टुडे स्टिल हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. तर विशिष्ट जे प्रसंग असतात, जसं की एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा एखादी जयंती उत्सव असेल, तर अशा वेळेला टी सेरेमनीज त्या ठिकाणी अरेंज केल्या जातात. इन मोस्ट एरिया ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टीपॉट्स. क्ले, CLAY, क्ले म्हणजे काय, तर माती. चायनीज क्ले म्हणतो बा, लहान मुलं ते वापरतात, वेगवेगळ्या रंगामध्ये ते वेगवेगळे म्हणजे आकृत्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले
टी पॉट्स. तर चीनमधील बऱ्याचशा भागामध्ये किंवा बऱ्याचशा प्रदेशामध्ये चहा कशामध्ये बनवला जातो, तर एक मातीचं छोटंसं एक ज्याला आपण वाडगं म्हणू किंवा एखादं थोडंसं बोळकं किंवा आपण जसं वेळामुशीच्या वेळेस ते शेतामध्ये आपण ते मटकं घेऊन जातो आणि त्याच्यासोबत छोटे छोटे भांडे असतात किंवा संक्रांतीच्या वेळेस ते स्त्रिया ज्या वाण भरून ठेवतात तर ते खापराचे काही छोटे 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 हे असतात, तर त्याला आपण वाडगं असं म्हणतो किंवा छोटं मातीचं भांड. पण मातीचं म्हणजे मातीपासून बनवलेलं परंतु ते भाजून पक्क असलेलं. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. तर चहाचे जे छोटी छोटी भांडं असतात जे मातीपासून बनवलेले असतात तर याचा उपयोग चहा बनवण्यासाठी केला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि ज्यावेळेस अशा टी सेरेमनी असतात तर चहा जो आहे किंवा तो चहाचा जो कप आहे तो फक्त हाफ फिल्ड असतो, म्हणजे अर्धा भरलेला असतो. द चायनीज बिलीव्ह. तर चीनमध्ये लोकांचा असा विश्वास आहे किंवा त्यांना असं वाटतं दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. म्हणजे अर्धा कप हा चहानं भरलेला असतो आणि लोकांचं असं मत असतं की जो उर्वरित अर्धा रिकामा चहा असतो म्हणजे रिकामा कप असतं तर तो लव अँड फ्रेंडशिप अँड अफेक्शन, जी मैत्री आहे आणि जे अफेक्शन म्हणजेच मैत्रीमधील जी आपुलकी आहे तर मैत्रीभाव आणि आपुलकीनं तो उर्वरित शिल्लक असलेला अर्धा कप जो असतो तर तो भरला जातो असं त्यांचं मत आहे. Here are some questions. What are the good qualities of tea and why are the cups only half filled in China in tea ceremonies? तर why are the cups only half filled in China tea ceremonies? Why? Because the Chinese people believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. And what are the good qualities of tea? The people say tea is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. These are the good qualities of tea according to the tea lovers or tea minded people. In Russia, tea is made and served in samoas, a special Russian tea kettle made of metal. Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. In Japan, tea is made using powdered green tea called mecha. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. And how about India? A cup of tea is offered to any guest or visitor as a token of hospitality, even in the humblest of homes. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. In Russia, tea is made and served. सर्व म्हणजे काय? मेड म्हणजे बनवणे, चहा बनवणे. अँड सर्व आणि ती सर्व करणे म्हणजे इतरांना ती त्याचं वाटप करणे किंवा इतरांना देऊ करणे. In Russia, tea is made and served in samovars. Samovars means that is the name of a kettle. जसं आपण जुन्या काळामध्ये जर आपण पाहिलं अगोदरच्या कालखंडामध्ये हॉटेलवर गेल्यानंतर चहा हा कॅटलीमध्ये असायचा. ते एक विशिष्ट प्रकारचं पात्र होतं जे गॅसवर ठेवलेलं असायचं, ज्याला आपण केटल किंवा कॅटली असं म्हणतो, चहाची कॅटली. आता जर आपण पाहिलं तर मग ते कप आले, पुन्हा कपबशी होती चिनी मातीची, त्याच्यानंतर कपबशी जाऊन आता कप आले आणि आता तर यूज अँड थ्रोचे कप आहे. इन रशिया टी इज मेड अँड सर्व इन समोआ, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. तर रशियामध्ये खास करून किंवा विशिष्ट करून चहासाठी बनवली गेलेली ही केटल किंवा ते पात्र किंवा ते भांड मेड ऑफ मेटल जे धातूपासून बनवलं जातं. आजकाल सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी चहाच्या सुद्धा फ्रँचायझीज तयार झालेल्या आहेत, जसं की अमृततुल्य चहा असेल किंवा आई चहा असेल किंवा येवलेचा चहा असेल. तर या दुकानात जर तुम्ही गेलात तर त्या दुकानामध्ये एक मोठी केटली, पितळाची केटली शोमधून लावलेली असते. तर ते जे चहाची केटली आहे पितळापासून बनवलेली म्हणजे शो म्हणून लावलेली असते समजा, परंतु दॅट इज द केटल. Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. तर व्हिएतनाममध्ये produces special varieties of tea.
स्पेशल म्हणजे विशेष किंवा खास. तर व्हिएतनाममध्ये चहाच्या लोटस टी, लोटस लोटस म्हणजे काय, कमळ, तर कमळाच्या पाकळ्यांपासून बनवलेला चहा असेल, किंवा जास्मिन टी किंवा जास्मिन टी, जास्मिनच्या फुलांपासून बनवलेला त्याला काय म्हणू आपण, जाईचा चहा. तर अशा पद्धतीचे किंवा विशिष्ट प्रकारचा चहा याचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं किंवा निर्मिती केली जाते. इन जपान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मेचा. आणि चहा जपानमध्ये कसा चहा बनवला जातो मग, टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी. तर जपानमध्ये जो चहा बनवला जातो तर पावडर म्हणजे बुकटी, ग्रीन टी, तर चहाची जी हिरवी पानं आहेत ती वाळवून त्याची बुकटी बनवून त्या बुकटीपासून या ठिकाणी चहा बनवला जातो. तर या ग्रीन पावडरला किंवा ग्रीन टी पावडरला मेचा असं म्हटलं जातं. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क अँड सर्व इन स्मॉल बाउल्स. ही चहापत्ती त्या गरम पाण्यामध्ये कशी मिसळली जाते, तर बांबू विस्क, विस्क म्हणजे काठी किंवा काडी म्हणूया आपण, बांबूंच्या काड्याच्या साह्यानं तर ती चहाची बुकटी उकळत्या पाण्यामध्ये ती मिसळली जाते आणि स्मॉल बाउल्स म्हणजे छोट्या छोट्या पात्रामध्ये तो चहा लोकांना दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया, आणि आपल्या देशामध्ये चहा कसा बनवला जातो. अ कप ऑफ टी इज ऑफर टू एनी गेस्ट or visitor as a token of hospitality even in the humblest of home. ऑफर करणे म्हणजे देऊ करणे. गेस्ट, GUEST, गेस्ट म्हणजे काय, तर पाहुणे म्हणून आपण त्याला. व्हिजिटर, व्हिजिट म्हणजे भेट देणे, व्हिजिटर म्हणजे भेट देणारे, ज्याला आगंतुक असं म्हणतो. म्हणजे आपल्या घरी जर एखादा पाहुणा किंवा आपल्या एखाद्या ओळखीचा किंवा अनोळखी व्यक्ती जर आला. टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय, आदरातिथ्य म्हणूया आपण. टोकन ऑफ म्हणजे आदरातिथ्याचं प्रतीक म्हणून. हम्बलेस्ट, हंबल मीन्स नम्र, पण या ठिकाणी हम्बलेस्ट म्हणजे अतिशय गरीब, म्हणजे साध्या कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही गेलात किंवा गरीब घरी जरी आपण गेलो, तो परिस्थितीनं कितीही गरीब असला तरी सुद्धा आपल्या देशामध्ये प्रत्येक घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यासाठी किंवा त्या घरामध्ये भेट देणाऱ्या ओळखीच्या व्यक्तींसाठी काय केला जातो, चहा ऑफर केला जातो. किंवा एक कप चहा मात्र, काही जरी नसलं तरी एक कपभर चहा तरी पिऊन जा, असे आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये म्हटलं जातं. अ कप ऑफ टी इज ऑफर टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी. म्हणजे कोणत्याही पाहुण्यांसाठी, कोणत्याही येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या प्रत्येक घरामध्ये किंवा आपल्या देशातील घरांमध्ये एक कप चहा त्यांच्यासाठी ऑफर केला जातो. इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स, म्हणजे कितीही ते कुटुंब गरीब असलं तरी सुद्धा. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. आपल्या देशामध्ये जो चहा बनवला जातो तर मोस्ट इंडियन लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क विथ शुगर इन इट. आपण कसा चहा पितो, तर आपल्या म्हणजे बऱ्याचशा भारतीयांना चहा कसा आवडतो, तर त्या चहामध्ये पुष्कळ असं दूध आणि साखर या ठिकाणी मिक्स करून गरम गरम तो चहा प्यायला आवडतो. इन द रेनी सीझन इट इज ब्रूड विथ गिंगर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. Others add spices like cardamom, cloves, or mace to add to its taste and flavor. Tea is a must after a plate of spicy snacks, especially in the morning and evening. Some connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea, and even iced tea. How about you? In the rainy season, आता पावसाळ्याचा जर आपण विचार केला, बाहेर जर पाऊस पडत असेल आणि वातावरणामध्ये गारठा असेल तर मग एक कप चाय तो बनती है किंवा मग लोक आवर्जून चहा पितात. परंतु तो चहा कसा बनवला असतो, इट इज ब्रूड विथ गिंगर. तो कसा उकळला जातो, जिंगर मीन्स अद्रक किंवा त्याला आपण आले असं म्हणतो. म्हणजे सर्दी झालेली असेल किंवा जर पाऊस पडत असेल तर अशा वातावरणामध्ये जो चहा बनवला जातो तर त्या चहामध्ये सुंठ किंवा अद्रक हे मिसळून तो चहा उकळून मग तो सर्व केला जातो.
इट इज ब्रूड विथ जिंगर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. तर चहामध्ये अद्रक का मिसळली जाते, तर त्या चहाला म्हणजे अतिरिक्त औषधी गुणधर्म त्या चहामध्ये यावेत यासाठी त्या चहामध्ये आले टाकले जातात. ऑदर्स ॲड स्पायसेस. तर काही लोक त्याच्यामध्ये अद्रकीसोबत इतर स्पायसेस म्हणजे मसाल्याचे पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी टाकतात. लाईक कार्डमम, जसं की कार्डमम. कार्डमम म्हणजे काय, आपण त्याला वेलदोडे किंवा विलायची म्हणूया. क्लोव्ज म्हणजे लवंग, मेस म्हणजे त्याला जायपत्री असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे काही मसाल्याचे पदार्थ सुद्धा त्या चहामध्ये टाकून त्या चहाला सुगंधी, टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. त्या चहाची चव आणि त्याचा फ्लेवर म्हणजे त्याचा एक विशिष्ट प्रकारचा स्वाद बनवण्यासाठी तर काही व्यक्ती त्याच्यामध्ये अद्रकीसोबतच किंवा आल्यासोबत इतर मसाल्याचे पदार्थ सुद्धा टाकून चहा बनवतात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स. आता स्नॅक्स म्हणजे हलकं फुलकं, स्पायसी म्हणजे काय, मसालेदार किंवा तिखट ज्याला म्हणूया. टी इज अ मस्ट आफ्टर प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स इस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग. सकाळच्या वेळेस आणि सायंकाळच्या वेळेस प्लेट भरून भरपेट ज्यावेळेस आपण नाश्ता करतो, जो चमचमीत असतो, मसालेदार असतो, तर या नाश्त्यानंतर तर 1 कप चहा हा तर कंपल्सरीच असतो. किंवा आपण हॉटेलमध्ये सुद्धा जर गेलो आणि आपण जर नाश्ता केलो तर नाश्ता झाला की लगेच आपण काय करतो, चहा घेतो किंवा चहा मागवतो. सम connoisseurs. What is connoisseurs? Here connoisseurs means ज्याला काय म्हणूया आपण, रसिक किंवा विशिष्ट आवड असणाऱ्या व्यक्ती. तर चहा रसिक, रसिक म्हणजे एखाद्या कलेची आवड असणारा व्यक्ती, त्याला रसिक असं म्हटलं जातं. पण या ठिकाणी काय आहे, पारखी किंवा रसिक. पारखी म्हणजे काय, तर त्या चहाच्या चवीसाठी काही लोक म्हणजे विशिष्ट प्रकारचा चहा किंवा विशिष्ट प्रकारची चव किंवा वेगवेगळ्या चहाची वेगवेगळी चव ओळखणारे किंवा त्याला आपण रत्न पारखी असं म्हणतो, म्हणजे जे खास हौशी लोक असतात अशी. सम कनुसस रेलिश delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. रेलिश मीन्स आस्वाद घेणे किंवा त्याची चव घेणे. तर काही हौसी जे असतात, हौशी लोक जे असतात, रेलिश डेलिकेटली फ्लेवर्ड, अतिशय म्हणजे नाजूकपणे किंवा अतिशय हलक्या चवीने किंवा हलक्या पद्धतीनं, हलक्या म्हणजे स्वस्त नाही या ठिकाणी, डेलिकेट म्हणजे खूप नाजूक किंवा आस्वाद किंवा ज्याला म्हणूया आपण त्याला कोमल अशा पद्धतीनं. सम कनुसस रेलिश डेलिकेटली फ्लेवर्ड जास्मिन टी. अतिशय म्हणजे नाजूकपणे जास्मिन फ्लेवरचा जो चहा असतो, और ग्रीन टी किंवा त्याला आपण ग्रीन टी असं म्हणतो. लेमन टी, लेमन टी म्हणजे आता आपल्याकडं असं प्रस्त आहे पहा की चहानं पित्त होतं म्हणून डिकाशन करायचं, म्हणजे बगर दुधाचा चहा बनवायचा आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं, त्याला आपण डिकाशन असं म्हणतो. त्यालाच आपण लेमन टी असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये लिंबू ॲड केलं जातं. अँड इव्हन आईस्ड टी, आणि काही जण तर आईस्ड टी म्हणजे थंड चहा सुद्धा घेतात. हाऊ अबाउट यू, तर तुम्हाला कोणता चहा आवडतो किंवा तुम्हाला नेमका कशा पद्धतीचा चहा आवडतो. हाऊ अबाउट यू. Thank you for watching this video till last. I hope you understand this video. Still you have any problem you can ask me. मला आशा आहे की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. जरी आपली काही समस्या असेल, अडचण असेल, तर या व्हिडिओ पाहत असताना आपण कमेंट बॉक्समध्ये आपली शंका उपस्थित करू शकता, लिहू शकता. आय विल ट्राय टू सॉल्व युअर प्रॉब्लेम और गिव्ह द एक्सप्लेनेशन. तुमच्या शंकेचं समाधान करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. आपण लवकरच जो पुढील भाग आहे या पाठाचा, द इंग्लिश वर्कशॉप सेक्शन ऑफ दिस लेसन अँड लँग्वेज स्टडी सेक्शन ऑफ दिस लेसन, या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी सेक्शन हा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.